आई वडिलांची करत होता उपेक्षा, पुंडलिकाकडून नव्हती काही त्यांना अपेक्षा. काशीला जाण्याची एकदा झाली त्यांची इच्छा, पुंडलिकाकडून झाली उपेक्षा. पुंडलिक निघाला एकता काशीला, मोक्ष मिळावा म्हणून दर्शनाला. वाट चुकला जंगलात पुंडलिक, भेटले वाटेत साधू नजीक. विचारू लागला साधूला काशीची वाट थेट, नाही गेलो काशीला कधी म्हणाला साधू थेट. उडवली पुंडलिकानी साधूची थट्ट, असा कसा साधू माहित नाही काशीचा पत्ता. साधूच्या घरी बघितल्या पुंडलिकानी गंगा यमुना थेट, नाही बघितली काशी तरी कशी साधूच्या घरी दिली भेट. त्या म्हणाल्या माता पित्याची सेवा केली त्यांनी निस्वार्थ, म्हणूनच त्यांना मिळेल मोक्ष जीवनाचा अर्थ. पुंडलिकाचे उघडले डोळे झाला पश्चाताप, घरी जाऊन करू लागला माता पित्याची सेवा खूप. त्याची सेवा बघून श्रीकृष्ण आले त्याच्या भेटीला. विट देऊन पुंडलिक म्हणाला थांब नको अडथळा आणू सेवेला. विठ्ठल वाट बघत उभा